लहाने एक, दुसरं मनीष मानकर सर, तिसरं गणेश गोंडाळ सर आणि जे काही इतरत्र धनंजय शिंदे सर वगैरे असतील, या सर्वांच्या अथक परिश्रमामुळे ही कृषी सेवा पार पडण्यात आली, म्हणजे पार पडणारच आहे। आज विधानसभेमध्ये हा मुद्दा मांडला। सर्व एमपीएससीच्या आणि कृषी विद्यार्थ्यांतर्फे तुमचे मनपूर्वक अभिनंदन सर। तुमचे उपकार कृषी विद्यार्थी कधीच विसरणार नाही। थँक्यू सर। तसं काय नाही, आपलं कर्तव्य आहे सर। पहिली गोष्ट, जिथं अन्याय होते ना तिथं आपण पुढाकार घेतलाच पाहिजे। महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024च्या जाहिरातीत एससीबीसी आरक्षण लागू झाल्यानंतर ईडब्ल्यूएस प्रवर्गातील मराठा उमेदवारांना एससीबीसी ओपन प्रवर्गात जाण्याची मुभा लोकसेवा आयोगाने दिली होती, परंतु त्या काळामध्ये एकूणच महसूल यंत्रणा निवडणूक कामात व्यस्त असल्याने त्यामुळे मराठा उमेदवारांना वेळेवर प्रमाणपत्र उपलब्ध झाले नाहीत। तसेच आयोगाने देखील मराठा उमेदवार ईडब्ल्यूएस प्रवर्गात आपल्या इच्छेने राहू शकतात असे चुकीचे मार्गदर्शन केले, त्यामुळे काही विद्यार्थी ईडब्ल्यूएस वर्गातच राहिले। एकूणच ही जाहिरात प्रक्रिया न्यायालयीन प्रकरणामध्ये अडण्याची शक्यता नाकारता येत नाही। अनेक मराठा उमेदवार हे ईडब्ल्यूएस प्रवर्गात राहिल्याने कायदेशीर पेच निर्माण होणार आहे किंवा तशी शक्यता आहे। या ईडब्ल्यूएस प्रवर्गातील मराठा उमेदवारांना परीक्षा आयोग होण्यापूर्वीच ईडब्ल्यूएस किंवा एससीबीसी ओपन किंवा एससीबीसी प्रवर्गात जाण्याची संधी पुन्हा उपलब्ध द्यावी ही विनंती आहे। 15 दिवस एखादा महिना ही परीक्षा पुढे ढकलता आली तर हरकत नाही, पण मराठा उमेदवारांना एससीबीसी आरक्षणाचा लाभ घेता आला पाहिजे आणि ही जाहिरात न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकली नाही पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे। गेल्या 2 वर्षामध्ये कृषी विभागाची जाहिरात आली नाही। कृषी विभागाला 258 पदे भरण्याची परवानगी वित्त विभागाने दिली आहे। या पदाचा येणाऱ्या जाहिरातीमध्ये समावेश करावा आणि मराठा उमेदवारांना कृषी उमेदवारांना एकच न्याय देता येतो, एक महिना पुढे ढकलावी आणि कृषीला एकच समावेश करावा, एक जाहिरात करावी अशी माझी मागणी आहे।